नमस्कार, मी प्रकाश शिरसाट, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा प्रांतिक सदस्य। गेल्या आठवड्याभरापूर्वी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय मनोज भाऊ गर्दे, उपाध्यक्ष रवींद्र इंगडे, नानासाहेब इंगडे, रवींद्र नगराडे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आले होतं। हा अभ्यास दौरा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातून दिनांक 2 तारखेला तिथून रवाना झाले आणि दिल्ली येथे अभ्यास दौऱ्याचं नियोजन करण्यात आले होतं। परंतु अध्यक्षांच्या निर्णयानुसार देशातल्या विविध राज्यामध्ये हा अभ्यास दौरा झाला पाहिजे म्हणून उत्तर प्रदेश असेल, MP असेल, राजस्थान असेल, या पद्धतीने पत्रकार संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी भेटी देण्यात आले। आपण या दौऱ्यामध्ये जे काही पत्रकार बांधव, प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित आहेत यांच्याकडनं या दौऱ्या संदर्भात जाणून घेऊ। यांना या माननीय राजेंद्रजी सोनार यांना आपण अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात यांच्याकडनं जाणून घेऊया, त्यांचे काय अनुभव आहेत। सोनारजी, काय सांगाल आजच्या या अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात? नमस्कार धुळेकर मित्रांनो, पत्रकार बांधव जे असतात ते 24 तास जनतेच्या समस्या असतील, विकास असेल, नंतर अनेक लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी कार्यरत असतात। त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे फार कमी झालेलं असतं। हे लक्षात घेऊन पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे यांनी दिल्ली अभ्यास दौऱ्याची संकल्पना मांडली व ती त्यांनी तडीस नेली। आम्हाला त्यांनी दिल्लीला अनेक खासदारांशी भेट करून दिली। संसद भवन, राष्ट्रपती भवन, जिथून देशाचं कार्य, देशाचे जे प्रमुख आहेत राष्ट्रपती, ते कसं चालतं वगैरे त्या ठिकाणी आम्ही सर्व बघितलं। खासदारांच्या भेटीगाठी घेतल्या। नंतर दिल्लीमधील आपले महापुरुष आहेत, महात्मा गांधी आहेत, इंदिरा गांधी आहेत, राजीव गांधी आहेत, नंतर चरण सिंग आहेत, चौधरी चरण सिंग, अशा विविध पंतप्रधान यांच्या आम्ही समाध्या बघितल्या। आम्ही तिथे भारतरत्न आंबेडकर भवन तिथे आम्ही बघितलं। त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्या जीवनाची सगळी माहिती मिळाली। त्याच्या आम्हाला काही न होता आम्ही धुळ्यामध्ये येत आहोत। धन्यवाद। आता जाणून घेऊया पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील पाटील साहेब यांची काय सांगणार पत्रकार संघाच्या दौऱ्या संदर्भात? आम्ही पत्रकार संघाच्या यापूर्वी अनेक दौरे केलेले आहेत। दौरे करत असताना चांगले वाईट काही अनुभव पण असतात। यापूर्वी अनेक दौरे झालेले आहेत आणि हा पण एक दौरा आपण त्याच पद्धतीने केलेला आहे। पत्रकार संघाच्या माध्यमातून झालेला एक हा अभ्यास दौरा हा खरंच एक विविध पैलूंना मोकळीक देणारा असा ठरला। यामध्ये मग राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, दिल्ली असेल, हरियाणाचा काही भाग असेल, अशा विविध राज्यातून आपण जेव्हा मार्गक्रमण करत होतो तेव्हा तिथलं आपल्याला कल्चर, तिथल्या चालीरीती, रूढी परंपरा याचे एक वेगळं आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळालं। मेवाड आणि मारवाड याच्यामधला त्यांनी जो काही संदर्भ दिलेला आहे आणि फरक जाणवलेला आहे, आणि महाराष्ट्राचं की ज्याच्याकडून ज्याने अख्ख्या विश्वाला त्याच्या कार्यकर्तृत्वाने एक नवी ओळख करून दिली, ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्यशैलीची जी माहिती आपल्याला दिली ती खरंच गौरवास्पद आहे। का जर छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे नसते तर या देशाचं कदाचित एक वेगळं चित्र आपल्याला जगासमोर आलं असतं आणि ते फार भयावह आलं असतं। असं जेव्हा तो आपल्याला सांगत होता तेव्हा आमच्याही ज्ञानामध्ये भर पडली आणि पत्रकार संघाच्या या दौऱ्यातून एक नवीन आयाम आपण पत्रकारितेला देऊया असं मला वाटतं। त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र नाना इंगडे, यांच्याकडनं पण जाणून घेऊया आजच्या या अभ्यास दौऱ्या संदर्भात। नानासाहेब, काय सांगाल? नमस्कार। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दौरा, संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे, उपाध्यक्ष रवींद्र नगराळे, कोषाध्यक्ष तुषार भाऊ बापना, माजी अध्यक्ष सुनील पाटील, प्रांतिक प्रतिनिधी शिरसाट नाना आणि सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयातून आणि नेतृत्वाने दिल्ली दौरा हा आयोजित करण्यात आला होता। त्यानुसार 2 ऑगस्ट रोजी आम्ही धुळ्याहून निघालो आणि दिल्लीला पोहोचलो। दिल्लीला पोहोचल्यानंतर आम्ही संसद भवनला भेट दिली। संसदेत कसं कामकाज चालते याची माहिती जाणून घेतली। तिथून राष्ट्रपती भवनला सुद्धा आम्ही भेट दिली। प्रत्येक राष्ट्रपती भवनामध्ये प्रत्येक दालनाला आम्ही भेट देऊन प्रत्येक दालनाचं महत्त्व आम्ही जाणून घेतलं। त्यानंतर आम्ही जे आपले भारताचे जे पंतप्रधान झालेले आहेत त्यांचे समाधी स्थळ आहे, महात्मा गांधीचं समाधी स्थळ आहे, या ठिकाणी सुद्धा भेटी दिल्यात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे
अंतिम श्वास घेतला त्या स्थळाला सुद्धा भेट दिली. त्या ठिकाणी सुद्धा अतिशय समाधानपूर्वक आणि सविस्तर माहिती पत्रकारांना तेथील व्यवस्थापनाने करून दिली. आणि अशा पद्धतीने दिल्लीचं कल्चर वगैरे आम्ही बघून पुढे आम्ही आग्रा येथे आलो. आग्रा येथे ताजमहालला भेट दिली. ताजमहालचं महत्त्व आम्ही जाणून घेतलं. नंतर त्या ठिकाणी आम्ही आग्रा किल्ला याची भेट दिली. तिचं महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने कैद करून ठेवलं होतं त्याचा सुद्धा प्रत्यक्ष इतिहास आम्ही त्या ठिकाणी जाणून घेतला. अशा पद्धतीने गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, येथे स्थानिक कल्चरचा सुद्धा आम्हाला अनुभव आला. त्या ठिकाणची जीवनशैलीसुद्धा आम्हाला बघायला मिळाली. त्या ठिकाणी या कल्चरचा अभ्यास करून जे पत्रकारांचे प्रतिनिधी आले होते ते पुन्हा ते आपल्या वृत्तपत्राच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेपर्यंत हे कल्चर पोहोचवतील आणि आणखी डिटेल अभ्यास करण्यासाठी जनता त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे विद्यमान उपाध्यक्ष रवींद्र भाऊ नागराडे हे देखील आपल्या सोबत अभ्यास दौऱ्यासाठी आहेत. आता आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेऊया या अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेऊया सविस्तर. 2 तारखेला आम्ही धुळे इथून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे यांच्या माध्यमातून आम्ही दिल्लीकडे रवाना झालो होतो आणि आम्ही विविध ठिकाणी म्हणजे राष्ट्रपती भवन असेल, संसद असेल, त्याच्यानंतर विधान भवन असेल, अशा ठिकाणी आम्ही भेटी दिल्या आणि तिथून आम्ही अभ्यास म्हणजे आम्हाला खासदार वगैरे यांच्या आम्ही भेटी वगैरे घेतल्या आणि त्या माध्यमातून आम्ही अभ्यासही आम्हाला शिकायलाही मिळालं त्या माध्यमातून. आणि त्यानंतर आम्ही विविध स्थळांना भेटी देऊन आणि आम्ही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरनॅशनल पार्क असेल, त्याच्यानंतर इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी यांच्या समाधीस्थळांना देखील आम्ही भेटी दिल्या आणि हा ठिकाणी जाऊन आम्ही तिथली माहिती, धार्मिक स्थळांची देखील माहिती जाणून घेतली आणि त्याच्यानंतर गड किल्ल्यांचीही माहिती आम्ही जाणून घेतली. आणि या माध्यमातून आम्ही ऐतिहासिक स्थळांना आम्ही भेट देऊन आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात आता आम्ही धुळ्याकडे रवाना होत आहोत. त्याचप्रमाणे प्राध्यापक मोहन मोरे सर देखील आपल्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊया. मोहन मोरे सर, अभ्यास दौऱ्या संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. 2 तारखेला आम्ही धुळ्याहून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष मनोजजी गर्दे यांच्या नेतृत्वात आणि उपाध्यक्ष रविभाऊ नगराळे, कोर कमिटीचे सदस्य इंगळे नाना, सुनील भाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौऱ्याला सुरुवात केली. एवढ्या दूर आणि गाडीत जायचं म्हटल्यावर थोडंसं डोक्यात किंतु परंतु होतं. तरी पण या दौऱ्याला जी सुरुवात झाली ती अतिशय सकारात्मकरित्या सुरुवात झालेली होती. त्यामुळे महाराष्ट्रातून निघालेला मनुष्य पुढे MP जातो, राजस्थान जातो, उत्तर प्रदेश जातो आणि दिल्लीपर्यंत पोहोचतो आणि तिकडनं येताना पुन्हा सगळं जाणून परत आपल्या मायभूमीकडे जेव्हा परत येतो तेव्हा मनामध्ये असंख्य विचार असतात की आपण जे जाणून घेतलं ते कुठेतरी एका कागदावर आपण उचललं पाहिजे. या हिशोबाने प्रत्येकजण त्याच्या परीने प्रयत्न करत होता. कोणी शूटिंगच्या मागे जे 2 हात होते, तो एक आपला सचिन दादा आणि दुसरे हेमराज बागुल यांनी देखील आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने मदत केली. सचिन दादांनी तर स्वतःचा एवढा वेळ बिझी असून सुद्धा आपल्याला खूप चांगली मदत त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती आणि त्यामुळे सचिन दादाचं, हेमराज बागुल सारांचं या ठिकाणी आपण ऋण व्यक्त करू आणि मराठी पत्रकार संघाच्या इतिहासातील एक अतिशय आध्यात्मिक दौरा ठरेल असं मला वाटतं. अर्थ मंत्रालय आहे, आमचे तुषार भाऊ बापना हे आता अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देतील. या अभ्यास दौऱ्याबरोबर त्यांच्याकडे आलेले अनुभव आणि त्यांनी पाहिलेलं अभ्यास दौऱ्याचं ते डिटेल स्वरूपात. तुषार भाऊ, काय सांगाल अभ्यास दौऱ्या संदर्भात? नमस्कार. आपण हा अभ्यास दौरा जो अनुभवतोय गेल्या 6 वर्षापासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे मनोज भाऊ गर्दे, धुरंधर अध्यक्ष म्हटले तरी हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंत इंगळे नाना अनेक वर्षांपासून पत्रकारिता करतायत, पत्रकार संघामध्ये ॲक्टिव्ह आहेत, सुनील भाऊ आहेत, राजेंद्र सोनार आहेत. परंतु या कार्यकाळामध्ये पत्रकार संघाचे अभ्यास दौरे झाले असतील पण अशा अभ्यास दौरे झाले नसतील, कारण की लगातार 2 अभ्यास दौरे हे पहिल्यांदाच झाले असावे असा माझा अंदाज आहे. आणि आपण गेल्या 6 दिवसापासून पत्रकार संघाच्या अभ्यास दौऱ्याने निघालेलो आहे. दिल्लीला गेलो. अनेक पत्रकारांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन पाहिलेलं नसेल किंवा त्यांना माहिती पूर्ण असेल. या मनोज भाऊ गर्देंनी पूर्ण तिकडचे कम्युनिकेशन करून आणि ज्या आपल्या पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना तिथे घेऊन सगळी माहिती व्यवस्थित जाणून सगळ्यांना माहिती दिली.
खरंच ते म्हणजे अविस्मरणीय आहे. शुभेच्छा द्यावा तेवढं कमी आहे. अभिनंदनास पात्र आहेत. बस कापडणीस हे देखील अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांच्याकडनं पण त्यांचा अनुभव जाणून घेऊया. काय सांगाल? नमस्कार सर. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे ह्यावेळेस आम्ही 4 राज्याचा दौरा केला. त्याच्यामध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व राजस्थान या संपूर्ण राज्यामध्ये जे जे पत्रकारांना जे काही अभ्यास दौरा करायचा होता त्याच्यात जे बी काही अनुभव आले सगळ्यांना चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि सगळ्यांनी त्याच्यावर काही ना काही प्रकारे कुठल्या ना विषयाच्याने अभ्यास केलेला आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्यासोबत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अधीक्षक माननीय वाघ साहेब हे देखील आहेत. आपण जाणून घेऊ. वाघ साहेब, या अभ्यास दौऱ्या संदर्भात आपण काय काय अभ्यास केला किंवा आपण काय कशा पद्धतीने बघता या अभ्यास दौऱ्याकडे? नमस्कार सर. माननीय अध्यक्ष साहेब मनोज भाऊ गर्दे यांचे अध्यक्ष त्यांच्या वतीने जो अभ्यास दौरा निघाला तो एकदम उत्कृष्ट. आणि मी एकूण 38 वर्ष सेवा केली पण एवढं कुठं फिरलो नाही. मनोज भाऊंनी मला कोकण दौरा, गोवा दौरा, दिल्लीला स्वतः 2 वेळा घेऊन गेलेत. हे माझं भाग्य. नाही तर आयुष्यात मी दिल्ली पाहिलं नसतं. बस. धन्यवाद वाघ साहेब. आता आपण आपले दैनिक A1 न्यूजचे उपसंपादक माननीय दीपक शिंदे साहेब हे देखील या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. जाणून घेऊया यांचं काय या बाबतीत काय मत आहे किंवा यांनी अभ्यास दौऱ्यामध्ये काय संकलन केलं आणि काय सांगणार ते आता. नक्की सर. नमस्कार. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा जो दौरा निघाला गेल्या 2 तारखेपासून 6 दिवस कंटिन्यू सर्व पत्रकारांची काळजी कशी घेता येईल हे अध्यक्षांनी पूर्णपणे स्वतःला त्रास झाला तरी चालेल आणि गाडीच्या फ्रंट सीटवर बसून सर्व पत्रकारांची काळजी घेणं हे त्यांनी आपलं कर्तव्य समजलं. एखादी अध्यक्ष कसा असावा हे उदाहरण आमच्या समोर नक्कीच त्यांनी ठेवलेलं आहे. आणि आम्ही एक युवा पत्रकार गेल्या 5 ते 7 वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहोत. पण त्यांनी देखील पत्रकार संघाच्या युवा पत्रकारांच्या अभ्यासामध्ये कसा भर पडेल व युवा आपल्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जे सदस्य आहेत आणि त्या पत्रकारांना कसा अभ्यासाचा भर पडेल याकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि सर्व आमच्या पत्रकार बांधवांनी सांगितलंच की 4 राज्य असेल, त्यानंतर गोवा, मागच्या 1.5 महिन्यापूर्वी देखील त्यांनी मोठा 30 ते 35 लोकांना सदस्यांना घेऊन मोठा दौरा केला आहे. आणि आमच्या तरी अभ्यासात आम्ही असं म्हणू की गेल्या मनोज भाऊंनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून हा एवढा मोठा पत्रकार संघामध्ये दौरे असतील, कुठली पत्रकार परिषद असेल, या त्यांनी त्या गोष्टीला पूर्णपणे आपला कर्तव्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. मी मनोज भाऊ गर्दे यांचा आभार मानतो की आम्हा एक युवा पत्रकारांना देखील त्यांनी एवढ्या मोठ्या अभ्यासामध्ये भर पाडून दिला. धन्यवाद. त्या दौऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं पत्रकार संघाच्या निघालेल्या अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात अनुभव काय आला तुम्हाला या पत्रकार संघाच्या दौऱ्यामध्ये? नमस्कार. मी आकाश सोनवणे, या धुळे जिल्हा मराठी पत्रकारचा कार्यकारी सदस्य. या ठिकाणी खरंच अनुभव हा आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव माझा. कारण लहानपणापासून आपण खरंच जो इतिहास वाचला आहे तो फक्त पुस्तकातूनच वाचला आहे, परंतु या ठिकाणी आपण स्वतः लाईव्ह कसा अनुभवला, इतिहास कसा अनुभवता येतो या ठिकाणी अध्यक्षाच्या माध्यमातून आपल्याला मोठा इतिहास अनुभवलेला आहे. त्या ठिकाणी महापुरुष असतील, राजा महाराजा असतील यांचा इतिहास आपण समक्ष डायरेक्ट त्यांच्या किल्ले राजवाडे येथे जाऊन त्या प्रकारे आपण अनुभवला आहे. त्या ठिकाणी असंख्य महापुरुष असतील, राजे असतील यांचा इतिहास हा जवळून गाईडच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला पूर्णपणे अनुभवला आहे. त्यामुळे हा इतिहास खरंच अनुभवला म्हणजे आपल्या आयुष्यातला एक मोठा क्षण आहे. त्यामुळे अध्यक्ष, धुळे जिल्हा मराठी पत्रकार अध्यक्ष यांचा मी खरंच मनापासून आभार मानतो. कारण या ठिकाणी आतापर्यंत असा दौरा कुठेच गेलेला नाही आणि हा असा अभ्यास कोणीच केलेला नसेल. त्यामुळे मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पत्रकार संघाचा अभ्यास दौरा गेल्या आठवड्याभरापासून धुळे येथून दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच आज परतीच्या दिशेकडे रवाना झालेले आहेत. आता पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष माननीय मनोज भाऊ गर्दे यांनी जे पत्रकार संघाच्या निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी जे शब्द दिलेले होते पत्रकारांना, सदस्यांना, त्या माध्यमातून अभ्यास दौरा माझ्या माहितीनुसार हा या वर्षभरातला दुसरा अभ्यास दौरा आहे. आणि दुसरा अभ्यास दौऱ्या निमित्ताने एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाची उलाढाल आणि सर्व पत्रकारांना व्यवस्थित सर्वांकडे लक्ष देणं, घरचे मेंबर सारखं या पद्धतीने त्यांना सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणं, अशा पद्धतीने आम्ही देखील पहिल्यांदा अशा अध्यक्ष आम्हाला लाभलेले आहेत. आता आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया या अभ्यास दौऱ्याच्या संदर्भात त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्यांनी कशा प्रकारे आम्हाला या पद्धतीने अडचणींना मात करून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष साहेब, काय सांगाल आजच्या या अभ्यास दौऱ्या संदर्भात?
धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जून महिन्यात कोकण आणि गोवा, त्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्यात, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली दौरा, अभ्यास दौरा हा आपला यशस्वी दौरा झाला. तो दौरा शक्य झाला म्हणजे आपले सर्व पदाधिकारी, उपाध्यक्ष रविभाऊ नगराळे, विशेषतः ह्या दौऱ्यामध्ये आपल्यामध्ये माजी अध्यक्ष रवींद्र नाना इंगळे, सुनील भाऊ पाटील, तसेच ज्येष्ठ पत्रकार व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार यांच्या नेतृत्वाखाली हा आपला दौरा यशस्वी झाला. आपण नेहमी 24 तास दिवसभर आपण नेहमी बातम्यांचा आपण पाठपुरावा करतो, बातम्या प्रसिद्धी देण्याचे काम करत असतो. हे सर्व आपण विसरून आपण 6 दिवस कसे घालवले हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. सर्वात प्रथम आम्ही दिल्ली दौरा गेलो. दिल्ली दौऱ्यामध्ये महाराष्ट्र शासनामध्ये सर्वात प्रथम जी सुरुवात झाली ते आमचे संपर्क प्रमुख, केंद्र प्रमुख म्हणून ते धुळ्याचे सुपुत्र आणि आमचे मित्र हेमराजजी बागुल साहेब, तसेच आमचे मिल परिसराचे युवा नेते युवा सचिन भाऊ टकले यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्यामुळे आम्हाला काही गोष्टी अनुभवल्या आल्या, त्यांच्यामुळे त्या शक्य झाल्या. राजघाटावर सर्वप्रथम राजघाटावर जाऊन आलो, राजीव गांधींच्या इथे जाऊन आलो, विविध जे काही स्वर्गवासी आहेत, इंदिरा गांधी असेल अशा ठिकाणी गेलो. सर्वात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, त्या भवनामध्ये 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेबांचा तिथं त्यावेळेस त्यांनी अंतिम श्वास सोडला. ते बरेचशे पत्रकारांना त्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्या गोष्टी आम्हाला सुद्धा माहीत पडल्या की खरोखर बाबासाहेबांनी काय या देशासाठी केले ते आम्हाला बघायला मिळालं. ते खूप चांगला बघून आम्हाला सुद्धा ती एक प्रेरणा आली की बाबासाहेबांनी कसं काम केलेलं आहे. त्यानंतर तिथं आम्ही आग्रा गेलो, आग्रावरून लाल किल्ला गेलो, फिरून तिथल्या माहिती जाणून घेतली. तसेच शेवटचं ते चित्तोडगड बघायला लागतं. चित्तोडगड असा आहे, देशातील एकमेव किल्ला असा आहे की ते 13 किलोमीटर तिथं सर्व वाहनं जाण्याची व्यवस्था आहे. अतिशय चांगला आहे, तिथं शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि त्यानंतर आम्ही या दौऱ्याने दिल्ली असोल म्हणजे 4 राज्यांना भेटी देत गेलो. त्यात म्हणजे धार्मिक स्थळं असेल, इतिहासीन काही किल्ले बघितले की खरोखर ते शिकण्यासारखं जे काही गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या सुद्धा आम्हाला माहिती पडल्या. आणि ते शेवट आम्ही खाटोश्यामला गेलो, सालासर बालाजी गेलो, शेवटी आम्ही पुष्करला जाऊन आलो. शेवटी सावरिया सेट इथे आमचा दौऱ्याचा समारोप झाला. आणि सर्वांची इच्छा होती की काहीतरी राजस्थानात काय असतं, राजस्थानाचं एक दालबट्टी म्हणून जेवण अतिशय चांगलं असतं. दालबट्टीचे जेवण घेतलं आणि आमचा जो दौऱ्याचा समारोप झाला आणि आम्ही आता धुळ्याच्या प्रतीकडे रवाना होत आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा गेल्या आठवड्याभरापासून अभ्यास दौऱ्यावर निघालेले सर्व पत्रकार बांधव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांनी जवळपास या देशातले 4 राज्यांमध्ये अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी भेटी दिल्या, तिथला इतिहास जाणून घेतला, तिथली माहिती जाणून घेतली. त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये धार्मिक, सांस्कृतिक असे विविध स्थळ जे आहेत त्या स्थळांना देखील भेटी दिल्या. कारण आपण या देशातले नागरिक आहोत. समता, स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्ष हा अजेंडा डोक्यात ठेवून पत्रकाराची ती निर्भीडता पत्रकाराच्या माध्यमातून आपण हे लोकांपर्यंत पोहोचवत असतो. परंतु स्वतः पत्रकार या गोष्टींपासून वंचित असतो. तो राहू नये त्या माध्यमातून किंवा त्या पतीने मनोज भाऊ गर्दे, रवींद्र भाऊ नगराळे व सर्वच पदाधिकाऱ्यांनी विचार केला आणि सर्व पत्रकार बांधवांना आज त्यांच्या नेतृत्वात हा अभ्यास दौरा निघालेले होते. अभ्यास दौरा एकदम चांगल्या प्रकारे झाला. सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांनी पुरवल्या आणि इतिहासाची माहिती देखील झाली. आणि आज आपण मध्य प्रदेशमधून महाराष्ट्राकडे परतीच्या प्रवासकडे निघालेलो आहोत. तर मी असं म्हणेल की असे अध्यक्ष हे पत्रकार संघाला लाभलेले आहेत आणि पुन्हा असेच अध्यक्ष आम्हाला लाभो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या अभ्यास दौऱ्याचं ज्या पद्धतीने आम्ही आता धुळे जिल्ह्याकडे रवाना होत आहेत त्या अभ्यास दौऱ्याकडे सर्वांनी पॉझिटिव्ह अँगलने बघावं. ज्या काय म्हणेल की आजचा दौरा हा व्यवस्थित झालेला आहे आणि अध्यक्षांचं मी आभार मानेल की त्यांनी या पद्धतीने अभ्यास दौरा घडवून आणला. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघाचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचा धन्यवाद. मनोज भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. रवि भाऊ आगे बढ़ो.